नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आणि माझा मित्र दोघेजण आज फिरायला आलो होतो, तर सहज एक व्हिडिओ बनवावा म्हटलं. लास्ट एक 2-4 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ब्रेन रॉटचा भेजा फ्राय म्हणून. तर त्या व्हिडिओला बरेच लाईक कमेंट्स आले होते. तर आज त्याच रिलेटेड दुसरा एक व्हिडिओ आपण म्हणजे टॉपिक घेणार आहोत की डिझायर्स विरुद्ध डिवोशन. तर या दोन्हीसाठी एक मराठी शब्द काय आहेत ते कमेंट करून सांगा मला. तर डिझायर आणि डिवोशनसाठी काय कमेंटमध्ये मराठी शब्द काय ते सांगा. आपण व्हिडिओचं टायटल चेंज करू. तर डिझायर जे असतात ते आजकालच्या काळामध्ये एकदम म्हणजे हे खूप चीप ड्रग जे असतं म्हणतो आपण त्याला, तसं झालं आहे डिझायरचं काम. डिझायर आपल्याला फास्ट फूडमधून भेटतं, शुगरमधून भेटतं, शॉपिंग केलं की भेटतं, गेम खेळलं की भेटतं. काही जे अशी ॲक्टिव्हिटी आहे जे बसून करायचं एकदम, ते आपल्याला ज्या मल्टीनॅशनल कंपन्या हे डिझायर सेल करण्याचं काम करतात. किंवा की मग तुम्ही जे डोपामिन केमिकल आहे ते कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे की ते शॉर्ट टर्मसाठी आहे आणि ॲडिक्टिव्ह आहे खूप. की तुम्हाला त्याचा एकदा हाय स्पाइक भेटला डोपामिनचा की परत वाटतं अरे और चाहिए, अजून पाहिजे. हा त्याचा मूळ स्वभाव झाला. डोपामिन नावाचा जो केमिकल आहे त्याचा. तर हे केमिकल बऱ्याच वेळा किंवा 100% आजकालचे जे जनरेशन आहे त्याचा ते रिवॉर्ड सिस्टीमचा जो खेळ असतो. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लोक किंवा विद्यार्थी लोक पुस्तकं वगैरे खूप वाचायचे किंवा खेळ खेळायचे, मैदानी खेळ खेळायचे. तेव्हा ते त्यांचं डोपामिन हार्मोन जे आहे ते एखादं काम पूर्ण केल्यानंतर मग ते त्यांना भेटायचं रिवॉर्ड म्हणून की बाबा हां तू हे काम केलं आहे आज, की तू व्यायाम केला आहेस, तू आज फिरून आला आहेस, तर तू अजून उद्या परत अजून एकदा फिरायला जाऊ. याच्यासाठी ते केमिकल असतं रिवॉर्ड, की तुम्हाला बाबा दुसरे आता नेचरनं असं बनवलं आहे की तुम्ही जर चांगलं काम केलं, एखादं काम केलं ॲक्टिव्हिटी फिजिकल, तर ते तुम्हाला आता तुमच्या अवतीभोवती कोणी नाही, तुम्हाला चांगलं म्हणणारे कोण नाही. याचा देवाने काय बनवलं आहे की आतमध्येच आपलं एक असं केमिकल निर्माण केलं आहे की बाबा तूच हे घे, तुला बक्षीस. की म्हणजे ते एक ड्रग असतं डोपामिन, ते काय प्रमाणात ते सिक्रेट होतं. तर आता जो काळ आला आहे कलियुग, तर त्याच्यामध्ये हे सेल लागल्यासारखं झालं आहे डोपामिनचा. घ्या इंस्टाग्राम, घ्या म्हणजे एक ते जे मोठ्या कंपन्या आहेत, ॲपलच्या, गुगल आला, मायक्रोसॉफ्ट आला, जे सगळे मेटा, तर ह्या लोकांचे जे CEO असतात ते काय त्यांच्या मीटिंगमध्ये डिस्कशन काय असतं, तर लोकांना अजून कसं त्यांचं ॲप यूज करता येईल, जास्त वेळ ते ॲप कसं यूज करतील याच्यावर त्यांचा फोकस असतो. तर मग ते त्यांना सगळं माहिती असतं की लोकांना डोपामिन पाहिजे, काही न काम करता काम केल्यासारखी फिलिंग पाहिजे. तर हे झालं डोपामिनबद्दल. अजून फार काय बोलता येईल की आणि जे डोपामिनचा एक पाथवे आहे ब्रेनमध्ये, पर्टिक्युलर मेसोलिम्बिक पाथवे, त्याची डायग्राम आपण बघू शकता. तर मी तुम्हाला ती अटॅच करेल व्हिडिओमध्ये. दुसरं याच्यावर रिसर्च पेपरची जी लिंक आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेली आहे. तर आपण पुढचं बोलूया ते डिवोशनबद्दल. डिवोशन हे कम्प्लिटली वेगळं आहे मित्रांनो. डिवोशन तुम्हाला भेटून जाईल म्हणजे डिवोशनचे सेरोटोनिन हे डिवोशन रिलेटेड केमिकल आहे. परत ऑक्सिटोसिन याचं पण ते डायग्राम तुम्हाला भेटून जाईल. तर सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे जे हार्मोन आहेत ते डिवोशन रिलेटेड आहेत. तर तुम्ही एखादं भजन करताय, देवाची भक्ती करताय, मेडिटेशन करताय किंवा एखादी सेवा करताय, सेल्फ सर्व्हिस, की तुम्हाला आतून वाटलं की कोणाची तर सेवा करावी, कोणाची तर एक थकून आला आहे घरी माणूस, तर त्याचं पाहुणचार करावा, पाय दाबावे, हात दाबावे, हे झालं सगळं रिलेटेड सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन डिवोशनबद्दल. डिवोशन भक्ती हा मार्ग जो आहे तो डोपामिनसारखा नाही, शॉर्ट टर्म नाही, तो ॲडिक्टिव्ह नाही. तर तुम्हाला एक ग्राउंडिंग देण्याचं, पीस, काम, हे तुम्हाला बोरिंग वाटतं
पण हाच खरा मार्ग असतो स्वतःला ओळखण्याचा, किंवा खरा मार्ग हाच आहे ॲक्च्युअल. ते डोपामिन म्हणजे सगळं फेक आहे. सुरुवातीला झगमग दुनिया आहे, डिवोशन कम्प्लिटली विरुद्ध आहे. तर हेच तुम्ही डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे केमिकलबद्दल अजून माहिती काढा, व्हिडिओ पहा. तर ऑक्सिटोसिन जेव्हा तुम्हाला प्रेम भेटतं खरं, तर त्याच्याबद्दल म्हणजे ते व्हिडिओ बनवू आपण त्या दुसऱ्या केमिकलबद्दल. आज डोपामिनबद्दल जास्त बोललो. तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, लाईक करून, कमेंट करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.